श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, आता आपली चैत्र पौर्णिमा येत आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच आपली हनुमान जन्मोत्सव आहे, म्हणजेच काय तर हनुमान जयंती देखील आहे। तर हे बघा चैत्र पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे। चैत्र पौर्णिमा ही 12 तारखेला सकाळी 3 वाजताच लागणार आहे, पहाटे 3 वाजता, आणि 13 तारखेला ती संपणार आहे। त्यामुळे आपल्याला जी काही पौर्णिमा गृहीत धरली गेलेली आहे ती 12 तारखेचीच धरली गेलेली आहे। म्हणजेच काय तर आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या 12 तारखेलाच करायच्या आहेत, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर हे बघा, चैत्र पौर्णिमेला काही गोष्टी आपल्याला करायच्या देखील आहेत, काही सेवा देखील करायच्या आहेत, काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि काही गोष्टी या टाळायच्या सुद्धा आहेत। हे बघा, अशा काही दिवशी काही गोष्टी या टाळायलाच पाहिजे। त्यामुळे काय होतं ना की जर आपण त्या गोष्टी केल्या, चुकून जरी आपल्याकडून त्या गोष्टी घडल्या ना, तर त्याचे खूप असे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आणि त्यामुळे मग आपल्याला नंतर वाटतं की आपण एवढं करतो आणि तरी पण आपल्याला कुठे कमी पडतं। आपल्या जीवनामध्ये दुःख का येतात, समस्या का येतात, अडीअडचणी का येतात, तर त्या याच गोष्टींमुळे येत असतात, हे लक्षात घ्या। जर अमुक एक दिवशी आपण या गोष्टी काही पाळल्या ना, तर त्याचे आपल्याला हे सकारात्मक परिणाम देखील बघायला मिळत असतात। जर आपण त्याच उलट जर आपण काही केल्या तर आपल्याला त्यामुळे अडीअडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागत असतो, हे लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला काही गोष्टी या दिवशी करायच्या पण आहेत आणि काही गोष्टी या दिवशी टाळायच्या सुद्धा आहेत। तेच आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला। हे बघा, चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जन्मोत्सव सुद्धा या दिवशी आहे। त्यामुळे आपल्याला मारुती राहायची, हनुमानाची देखील पूजा अर्चना करायची आहे, त्यांचा मान सन्मान करायचा आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे हे बघा, या दिवशी काही हनुमानाचे भक्त हे उपवास देखील पकडतात किंवा काही जणांना पौर्णिमेचा उपवास असतो तर ते देखील पकडत असतात। तर सत्यनारायणाची पूजा देखील आपल्याला 12 तारखेलाच करायची आहे, हे लक्षात घ्या। 12 तारखेच्या संध्याकाळी आपल्याला सत्यनारायणाची पूजा मांडायची आहे। जे काही जण हे बघा, प्रत्येक दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन करत असतात, त्यांनी 12 तारखेला मांडायचं आहे। जर तुम्ही करत नसाल तर आपल्याला नवीन मराठी वर्ष देखील सुरू झालेलं आहे, तर तुम्ही या पौर्णिमेपासून देखील केलं तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत। तर हे बघा, या दिवशी पौर्णिमा देखील असल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा या दिवशी मान सन्मान करायचा असतो, हे लक्षात घ्या। तर या दिवशी त्यांच्या सेवा देखील करायच्या असतात। तुम्ही सत्यनारायण देखील मांडू शकता। घरच्या घरी सत्यनारायण कसं मांडायचं यावर देखील मी व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण कसं करावं हे त्यामध्ये मी पूर्ण सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर हे बघा, तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन देखील करण्याला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हे बघा, या दिवशी जर तसं आपल्याला कुंकुमार्चन हे दर मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचं असतं, पण आता बऱ्याच जणांना ते शक्य नाही आहे, तर आपल्याला ते पौर्णिमेला देखील तुम्ही केलं तरी देखील चालेल। हे बघा, पौर्णिमेशिवाय दुसरा अतिशय शुभ दिवस कुंकुमार्चन करण्याला दुसरा कुठलाही नाही, त्यामुळे तुम्ही कुंकुमार्चन या दिवशी आवर्जून करा। हे बघा, तर तुम्ही कुंकुमार्चन कसं करू शकता, तुम्ही देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता। कुंकुमार्चन हे आपल्याला 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण करून करायचं असतं। तर श्री सूक्तमचं पठण करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं देवीच्या टाकावर, किंवा श्रीयंत्र तुमच्याजवळ असेल तर तरी देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। त्याचबरोबर हे बघा, या दिवशी देवीचा मान सन्मान देखील आपण करू शकता। त्याचबरोबर हे बघा, तुळशी माता ही सुद्धा एक देवीचं, लक्ष्मी मातेचंच एक रूप आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। तर तुम्ही तुळशीला देखील या दिवशी आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे, हे लक्षात घ्या। भले तसा हा रोजच लावायचा असतो, पण तुम्ही जर रोज लावत नसाल तर कमीत कमी संध्याकाळी, या दिवशी संध्याकाळी तरी आपल्याला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे।
ते बघा. त्याचबरोबर आपलं चंद्रबळ मजबूत करण्यासाठी आपल्याला चंद्राला या दिवशी दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, ते अर्पण करायचं आहे चंद्रदेवाला, हे लक्षात घ्या. यामुळे काय होणार आहे ना की आपलं चंद्रबळ यामुळे मजबूत होणार आहे आणि त्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी समस्या ज्या असतील त्यामध्ये तुम्हाला हे कमतरता कमी झालेल्या त्या दिसून येतील, हे बघा या गोष्टींमुळे. तर हे उपाय आपल्याला या दिवशी हे आवर्जून करायचे आहेत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आता काय गोष्टी करायच्या नाही आहेत, तर आपल्याला या दिवशी कोणासोबतही कटकट वादविवाद घालायचे नाही, हे लक्षात घ्या. हे बघा या दिवशी कटकट वादविवाद हे आपल्या घरात तर घालायचेच नाही, पण बाहेर देखील आपल्याला घालायचे नाही. त्याचबरोबर आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही, खास करून थोरा मोठ्यांचा कोणाचा आपल्याकडून अपमान होणार नाही, आपण शिवीगाळ कोणाला करणार नाही, याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. हे बघा त्यामुळे आपल्याला या दिवशी या गोष्टी ह्या पाळायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरातील कुठल्याही स्त्रीचा अपमान आपल्याला करण्यासाठी देखील टाळायचा आहे, हे बघा. तसा आपल्याला अपमान हा करायचाच नसतो. हे बघा आपली घरातली जी काही स्त्री आहे ती एक लक्ष्मी स्वरूप असते आणि तिचा सारखा जर आपल्याकडून अपमान होत असेल तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. त्याचबरोबर हे बघा या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने देखील आपल्याला मांसाहार मद्यपान करण्यासाठी टाळायचं आहे, हे बघा. हे बघा हा खूप पवित्र दिवस आहे आणि या दिवशी आपण जर असे काही समजा मांसाहार किंवा मद्यपान अशा चुका केल्या तर आपल्याला त्याची खूप असे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट देखील टाळायची आहे. त्याचबरोबर हे बघा या दिवशी आपल्याला संध्याकाळी दही खाण्यासाठी सुद्धा टाळायचं आहे, हे लक्षात घ्या. हे बघा असं मानलं जातं की या दिवशी संध्याकाळी दही खाल्ल्याने आपलं चंद्रबळ हे कमकुवत होत असतं, त्यामुळे आपलं चंद्रबळ हे कमी होत असतं. त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा आर्थिक समस्यांचा हा पुढे जाऊन सामना करावा लागत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून दही देखील खाण्यासाठी टाळायचं आहे, हे लक्षात घ्या. यामागे सायंटिफिक रिझनसुद्धा आहे की शक्यतो हे दही हे संध्याकाळी खाऊ नये, त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्यसंबंधी समस्या उद्भवू शकतात. पण आध्यात्मिकरित्या सुद्धा असं महत्त्व आहे की या दिवशी खास करून आपल्याला संध्याकाळी हे दही खाण्यासाठी टाळायचं आहे, हे लक्षात घ्या. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट संभाळांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरशी अक्कलकोट संभाळांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.